मनी घ्या तो ह्यो अप्पा साखर मनी निसतो नमस्कार नको सोय करू गई हा रात्री तिखट पाण्याची कालचा झाला काय रे पाठी पाणी त्यासाठी पोशा पोशाने दिल्यानी बघ हा टोपा टोपात चौघांचं वाटो एकटे केले आणि एकत्र बसून खातो बघा वडे बघा मशीन म्हणजे मशीनचा उपयोग नाही आम्ही हातीन दाबलो हाती बघा हे बघा कसले बघा झाले तो वडे भारी हा पंक्ती नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मी गंगाराम सुद्रिक आणि हे माझी भावकी भावच सगळे तर मंडळी आता आम्ही जमलो म्हणजे आज आमच्या वाडीचो गवळदेवा म्हणजे वाकडेरी मंदिराजवळ जो गवळदेव असतो त्या गवळदेवाची पूजा वगैरे करतो आणि त्या ठिकाणी आज जेवण वगैरे बनवतलो आणि त्या ठिकाणी जेवतलो आणि संध्याकाळी आमच्याकडे वाडवाळ म्हणून असतं म्हणजे देवा कोंब वगैरे दिलं जातं तर आपण संध्याकाळी होताला म्हणजे त्याका आम्ही वाडवाळ म्हणतो म्हणजे ते राखणे वगैरे करायचे ती परंपरा आता अशीच आम्ही चालू ठेवली आहे आमच्या मंदिराकडे गवळदेव असं म्हणजे माका वाटतं आमच्या गावातलो पहिलोच गवळदेव ह्यो आमच्या वाकडेरीकडे होता म्हणजे तुळशीचा लग्न लागतं त्याच दिवशी रात्री आम्ही मंदिरात बसतो आणि गवळदेव कधी करायचो ही तारीख आम्ही निश्चित करतो तर आज 17 तारीखला आमचा निश्चित झाला गवळदेव करायचो तर आत्ता आम्ही सगळे जमलो इथं ब्रिजवर आणि आता मंदिराकडे जातो हे बघा सगळे त्या ठिकाणी इले आहेत आणि टोप भांडी वगैरे सगळे आणूची आहेत तर ती आता हाणूक जातो आधी पहिल्यांदा मंदिराकडे जमतो त्याच्यानंतर साफसफाई वगैरे सगळे केली जातात आणि भांडी वगैरे आणली जातात तर चला ह्यो व्हिडिओ शेवट टाकत नक्की बघा मजा येत तुमका ह्यो व्हिडिओ बघताना आणि व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांका शेअर करा मंडळी आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको मंडळी चला व्हिडिओ पुढे चालू करूया लाकडा लागतात गवद्याक चूल पेटूक रात्री वाडवाळाक जेवण करूक लाकडा लय आणलं तू त्याचे काय व्हायचं जेवण तरी होताला काय इतकी लाकडं याच्यात कसली आग सागटू मोनी ती बरोबर पेटू कर मग घेऊन बघा हा बघा म्हणजे काय हा चल आमका काय सांग नको आम्ही बरोबर आणतो लाकडं आणून ठेवलं तांदूळ बिंदून जमा करतो आणि आता टोप आणूक जातो मोठे सुभेदारांचे टोप आणतो टोप आणि काईल तो बारको डाळीक टोप काईल आणलं ना काईल झारो आणलं ना दोघ जण इजे ह्यो मुंबईचो आणि तो पाठचो आमचो स्पीकर वालो इजो लाईटीची सोय इजान केलं ना रे तर आता टोप घेऊन येतो चला इलो सुभेदारांच्या घराकडे बघा मोठे टोप होत आडव घेणे तर अरे वा पाना सरळ करा आपण ती होय पाना सरळ कर खाली ठेवता टोपात ठेव पानाची टोपात ठेव ती पाणी घ्यावं आता का पाण्याची सोय आहे यावरची माळीकरांची पंप लावलो का पाणी व्हाय तितक्या धूक बिऊक सगळ्या ठेव तशी हां बघा टोप घेऊन इलो वरती माळ्यावर ठेवलेले होते ते मेले चढान काढले वर धमाक झाला हे काय नाही आयते घेऊन इले होते आयते हे बघा ह्यो इजो ऐकला ह्यो काय घेऊन इलो टाकी आणि श्रुती तो रवलो टाकतो कडे मेले पाना काढतोय म्हणून अरे खाली उतर होतो हा बाजूक तुझ्या हे कडिया कडिया त्याच्या खालतो अरे खाली घेऊ काय खाली तिका मारो घेतो तो बरोबरच मग दुर्गेश रशी गाडीन ठेवून दी कुत्तानलो
एक बस झाली. रवेची 4 चिरी आणलंस ना पोट साफ होतला. नाही रे आम्ही कंटिन्यू होतो. हा सुकोरडेकच काढावं तिथं. नाही रे पाण्यात घेऊ नको. थामान घालतो थामान. नवीन पिढी पुढे करूचा ना. जोरदार तयारी चालू हा. सामान वगैरे घातलो आम्ही. हा बघा पीठ. मंडळी नमस्कार. आमच्या कळसुली गावात सुद्रिकवाडी आणि या सुद्रिकवाडीतील जा देवस्थान ता म्हणजे श्रीदेव वाकडेहरी महादेवस्थान. तर त्या ठिकाणी आज गवळदेव साजरो होता. ठेवलेला मंडळी गवळदेव म्हणजे गुराख्यांचो देव, रानातलो देव. श्रीकृष्णान त्यावेळी गुरे राखताना आपल्या सवंगड्यांका शिकवलेलो ह्यो उत्सव. आणि ह्यो उत्सव आजही मोठ्या प्रमाणात मोठ्या श्रद्धेन ह्यो आपल्या तळकोकणात साजरो केलो जाता. गवळदेव ह्यो नदीच्या किंवा व्हाळाच्या ठिकाणी असतात. आपले मित्र एकत्र कसे येतील ही श्रीकृष्णाची कल्पना. मित्र एकत्र येऊन खेळ खेळायचो. म्हणजेच त्यावेळी पशुधन म्हणजेच गुरे वगैरे जास्त असायची आणि गुरे जास्त असायचे आणि त्याच प्रमाणात वाघ पण असायचे जंगलात. तर त्या वाघाक पळून कसे लावायचे तर ह्यो जो खेळ खेळायचे त्याच्यातच एका वाघ बनवायचे आणि त्या वाघाक सगळेजण म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याचे जे सवंगडी होते ते त्या वाघाक म्हणजे त्या माणसाक पळवून जंगलापर्यंत लावायचे. म्हणजे त्यांची संकल्पना काय तर त्या या वाघाक आम्ही त्या ठिकाणीतून जंगलात पळवून लावलो. तर असो तो खेळ खेळायचे. तर मंडळी आज पण ह्या वाघासाठी गवळदेवा दिवशी वाडी ठेवली जाता आणि वाघाक सांगितलं जाता की आमची ही जनावरं आहोत गुरा असत ती चरासाठी आम्ही जंगलात सोडलो त्यांना तू त्रास देऊ नको. तुळशीची लग्न लागली की त्याच दिवशी हे सगळीकडे मिटिंगे लागतात की गवळदेव कधी करायचो. म्हणजे तुळशीची लग्न झाली की पुढे गवळदेवांका सुरुवात झाली. जास्तीत जास्त ह्यो रविवारचो दिवस धरलो जाता कारण सगळे एकत्र असतात. शाळेतली मुलं असतात, कामाक जाणारे जे लोक असतात ते असतात. त्याच्यामुळे रविवारचोच दिवस ह्यो धरलो जाता. आम्ही शाळेत असताना ना गाराणा घालायचो देवा की देवा महाराजा मधलो दिवस यांनी धरता नाही. कारण मधले दिवस धरल्यानंतर आम्ही शाळेत असायचे. पण आमच्याकडचे लोक हे सगळ्याचा विचार करून ह्यो गवळदो धरतात. गवळद्याची तारीख फिक्स केली जाता म्हणजे रविवार वगैरे धरून म्हणजे त्या दिवशी सगळेजण एकत्र असतात. तर मंडळी आमचो गवळदेव उत्सव तुमका कसो वाटलो तो ह्यो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर एक कमेंट करून माका नक्की कळवा मंडळी. धन्यवाद. अरे जोरदार तयारी चालू झाली आहे. सगळे सुद्रिकवाडीतले बाळगोपाळ जमले होत गवळद्यासाठी वाडवाळासाठी. दुपारी गोडा आणि रात्री कोंबे चाकरमानी लिहत अप्पा चाकरमानी निसतो नमस्कार नको सोय करू गई. हा रात्री तिखट पाण्याची कालचा झाला काय रे पाठी पडला ती नाही पाठचा पाठी याकडे आजचा उद्याचा उद्या शेव गवतो हा बाबू इलो बाबा अवकारांचो होय तर काय म्हणतो. अरे हे बघा बाबा माझे गारीले हा या वर्षी पहिल्यांदाच होते. किती वर्षांनी योग बघतात पण या वर्षी योगायोग 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 हा मंडळाकडनं स्वागत असा तुमचा. हा काय काय घेऊन इले फुला बिला तांदूळ जे जे काय काय देतले ना म्हणजे स्पॉन्सरशिप त्यांना आणि पुढल्या वर्षी त्यांना मनात इच्छा होती की आणि काहीतरी देण सारखे आणि बरकत देतलो त्याच्या देण. हो असा हे भुतुरा पाणी जरा टाकलेला हे कसले तो विषय काय बघूया नंतर हे बघा इथे नारळ पडतायत. अरे यार हा योगेश सुद्रिक आहे. हा सी आहे पिक्चर सी. उलट घे उलटा घे. इथे पैशाचा हिशोब होत आहे. एवढी वर्गणी जमा झालेली आहे. एवढी वर्गणी जमा झालेली आणि हे चालू हा देणारे बाकी आहेत. कॅशियर आमच्या मंडळाचे.
फॉर कॅशियर. अगरबत्ती आई, अगरबत्तो यो अगरबत्तो नाही रे, अगरबत्ती ना अगरबत्तो. घराकडून आणलं का? हा कोणी आणल्या? अरे सकाराम ह्यो एक किलो चाकर म्हणी यावरची बाबा. देवपूत देवपूत हे गंधाने आणतं का? घेऊन ये आधी गंध वगैरे आणतो. अगरबत्ती बाबा देवा याचा सगळा कल्याण कर, म्हणजे चांगला कर सगळा. हा बरकत दे का, तब्येत पाणी सगळी. किती वर्षांनी पण 5-6 वर्षांना होतो आणख्या मेला योग हो द्या कोणाच्या ह्याच्यात असलो ना तो बरोबर गावचा. तो त्याका देव ओढूनच आणता. आपलं देवाची प्रचिती तेवढी आहे. एका घेऊन येलो यावर्षी बघ. तुझी लग्न काय योग नाही, योग नाही पण तो गवळ द्या गेलो, गवळ तो गावलो त्या का. मग माहितीप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे आमचं पहिलो, आमचं पहिलं गुडगुडा. देवपूजा चालू हा. भाऊ आमचे संतोष सुद्रिक देवपूजा करतात. खरंच चांगला काम करतात. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट होऊन देत. त्यांच्या जीवनात देवाकडे प्रार्थना मी करतोय. बरोबर ना रे? मग देवपूजा किती मस्त चालू आहे खरंच. ताज हॉटेल लावतो पीठ मळू आणि अनगो हळद टाकू तो. गरम पाणी घालू खाया तरी गरमच पाणी घाल आणि ह्यो भात करू गुतो ताज हॉटेल बघ. हा ढवळ व्यवस्थित मुंबईतून इलो फक्त ढवळू गेलो. कोळा भरणी नू पाणी घाल त्यांका. ए थोडा ठेवलास ना वर मारू, नाही तर गेल्या वर्षी आपण केल्या बघू ना हसता. अरे हसता आचारी लिहा ए आचारी लिहा आता सकाराम. तू मग जर का तितक्या ढवळूचाच केलं असता बघ रे बाबा. ताजवालो एका पिठा आल्या नि एका मान दिलो गावलो ना सगळा करू तो. काय आणलं? पेप्सी वा थंड जीव थंड. दादा आणलेले आहेत ना बारीक आमा. बेल बनली वाटता. फरसाण घातला कोथिंबीर घालूची ढवळा मला भाजान देतो. ऐकलं संजय? टमाटो लालसर होऊन दे, लालसर होऊन दे रे. लाल हो ते काय नाही पाना दुपारच्या आणलं थोडी थोडी आपा. आणि त्यासाठी पोशा पोशाने दिले बघ हा टोप हा. टोपात चौघांचं वाटो एकटे केले आणि एकत्र बसून खाणं होतं. योगेश हे चौघांचं वाटो त्यांनी एकटे टोपात ठेवल्याने आणि माका बघूया वायत दिल्यानंतर बघूया वायत आपल्या दिल्यानंतर हळू बोलते का देवळाच्या त्या साईटिक जे ऐकायला जात आणि हडे ना ती वरती ती बघा केडलेली वडे करतो. वडे वडे थापतो. अरे वडे सागोते रात्री सागोते रात्री. चिकन चिकन वडे रात्री. तेल लाव रात्री कोंबडी वडे नंतर मोठा पट्टा. काय करतात काय हो काय करतात वडे बघा. मशीन म्हणजे मशीनचा उपयोग नाही. आम्ही हातीन दाबलो हातीन की ना मशीन पेक्षा भारी लो. वडे करूचे असले तर माका सांगा. खाली नंबर दिलेला आहे. खाली नंबर दिलेला आहे. अजून नंबर
तर तू चौकात वड तर तेल बिल तापला रे वड्यांचं तेल कधी तापला काय रे हे बघा कसले बघा झाले तू वडे भारी हा जो आमचा भाऊ लागता कारण ह्या मोठा काम असतं आगीकडे करून जो खयच्या हॉटेलात होतो ह्यो ना ह्यो खयच्या होतो रे सकाळ सुरभी हॉटेलमध्ये सुरभी हॉटेल मध्ये तू ह्यो वडे वडे सोडू होतो सोडू सुरभी हॉटेल मध्ये ताज हॉटेल मध्ये तो सकाराम एक आणि ह्यो एक हे ताज हॉटेल मधले मुंबईसून येलो एका काढले नाही आता हडे पिठा आले आणि केलंच भात तो समजला म्हणजे भाजी विजय दोन्ही घातलं असता हे ताज म्हणून एका पिठा आल्या नाही ऐकलं तडसून ताज हॉटेल मसून सगळी जाणती मंडळी हडे बसली हा जाणती हे आमचे शिवडकर भाऊजी हे विलास सावकार हे संतोष हे बाबू ह्यो एक ह्यो संतोष परब दादलो ह्यो बाबू हा ह्या गावातला सगळा चालला आहे सुनील बादेकरांकडे सगळा दिलेला हे अडे राजू वाडी ठेवतात आणि हे वाडी जे प्रत्येकाच्या गावाप्रमाणे वाडी केलेले आणि हे वाडी घराकडे घेऊन जायचे घराकडे दिले जातात प्रत्येकाच्या बघा पंक्ती नाही रे भाऊ आमका भात नाही मंडळी या वर्षाचा गवदेवचा कार्यक्रम झालेला कसं तुमका आमचं गवदेव वाटलो म्हणजे पद्धत कशी वाटली ते सांगा कमेंट करून. तर संध्याकाळी तो वाढवा म्हणतो तो कार्यक्रम होतो संध्याकाळी आम्ही तुमका नंतर दाखवीन दुसऱ्या व्हिडिओत. तर हे व्हिडिओ हेच थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत या गंगारामतो तुमका सगळ्यांका राम राम. पाठी आराम करतात सगळे जेवण झालेत तृप्त झालेत पोट्टा सगळ्यांची भरली आहे आणि सकाराम खय गेलो तो बघा तर लांब रवलो मुंबई सिंगलो ताज हॉटेलचं माणूस त्यांना भात बनवल्या जरा वाद चिकचिकीत झालो पण बरं झालं चवीक बरं होतो मीठ लय लागला पण अर्धी पिशी मीठ लागला त्याच्यामुळे कारण भात नरम झालो त्याच्या मीठ लय लागला तुमका जर लागला तर हे बघा त्याचा उपाय त्याचा नंबर देऊ भाऊ